नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत. आज आहे 3 एप्रिल 2026. तर या 3 एप्रिल 2026 या दिवसातील जेवढे काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न बनतील बघा, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रश्न सर्व महत्त्वाचे असल्याने थोडीशी माहिती देखील आपण कव्हर करणार आहोत, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. याचा PDF आपल्याला टेलिग्रामला प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि PDF हा त्या ठिकाणी पाहू शकता. आजचा आपला भाग किती असणार तर 497 असणार आहे आणि 497व्या भागामध्ये आपण 3 एप्रिल 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडण्याचे प्रश्न पाहणार आहोत. गेल्या भागामध्ये म्हणजे 496व्या भागामध्ये एक प्रश्न आपल्यासाठी होता, ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं होतं. प्रश्न असा होता, देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचं उद्घाटन जर आपण पाहिलं तर ग्रेटर नोएडा, जे उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे बघा. तर या ग्रेटर नोएडा या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा देशातील सर्वात मोठ्या विमानतळाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. सध्या हैदराबाद या ठिकाणी आहे देशातील सर्वात मोठे विमानतळ, परंतु ते काही जे ग्रेटर नोएडा या ठिकाणी बघा साकारण्यात येणार आहे आणि ते पूर्ण झाले बघा, कार्यान्वित झाले. तर त्यानंतर देशातील सर्वात मोठे विमानतळ हे हैदराबाद या ठिकाणी नसून ग्रेटर नोएडा या ठिकाणी असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. केव्हा तर कार्यान्वित झाल्यानंतर. आजचे प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबई ज्यांचा कोणाचा पेपर राहिला बघा मुंबईचा, तर त्या मुंबईसाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यावर एक प्रश्न हा हमखास विचारला जाईल. प्रश्न पहिलाच आहे बघा, प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ हा कोठे करण्यात आला? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय अ, दादोजी कोंडदेव स्टेडियम, जे ठाणे या ठिकाणी आहे. आता प्रश्न जर यावर विचारला नाही तर प्रश्न फिरून विचारला जाईल. प्रश्न असा असेल, दादोजी कोंडदेव स्टेडियम हे कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवायचं आहे ठाणे या ठिकाणी आहे बघा दादोजी कोंडदेव स्टेडियम. तर या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ हा झालेला आहे. लक्षात ठेवायचा आहे. 31 मार्च 2026 पासून बघा या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांच्या उपस्थितीमध्ये बघा या स्पर्धेचा शुभारंभ तसेच या स्पर्धेचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे. उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर अभिनेता सलमान खान आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचं उद्घाटन हे केलेलं आहे. या स्पर्धेमध्ये एकूण जर आपण संघ पाहिले तर 16 राज्य संघ सहभागी झालेले आहेत. किती? 16 राज्य संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आयोजक कोण असणार आहेत? टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया. लक्षात ठेवायचं आहे, टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच ITCSF आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. लक्षात ठेवायचे आहेत, खासदार आहेत कल्याणचे. तर हे खासदार श्रीकांत शिंदे आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया हे या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत. स्थळ काय आहे? दादोजी कोंडदेव स्टेडियम, जे ठाणे या ठिकाणी आहे. बक्षीस रक्कम जर आपण पाहिली तर एकूण 1 कोटी रुपयांहून अधिक बक्षीस रक्कम ही देण्यात येणार आहे. सहभागी संघ आहेत देशातील 16 नामवंत टेनिस क्रिकेट संघ हे या ठिकाणी सहभागी असणार असून प्रेक्षक जे आपण नागरिकांसाठी या ठिकाणी प्रवेश हा मोफत असणार आहे. उद्देश काय आहे यामागचा? तर या स्पर्धेच्या माध्यमातून बघा टेनिस क्रिकेटला मोठी लोकप्रियता मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा हा देखील प्रश्न महत्त्वाचा, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 म्हणून बघा कोणास घोषित करण्यात आले? ज्याचं नाव आहे पर्याय अ, शीतल देवी. लक्षात ठेवायचं आहे, पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 म्हणून बघा नुकतंच घोषित करण्यात आलेले आहे. या अगोदर 2023मध्ये अर्जुन पुरस्कार देखील प्राप्त आहे शीतल देवी यांना. लक्षात ठेवायचं आहे. किश्तवाड जम्मू काश्मीर या ठिकाणच्या त्या आहेत शीतल देवी. यांच्यावर एक प्रश्न विचारला जातो बघा, तर शीतल देवी या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं उत्तर जर आपल्याला येत असेल तर याचं उत्तर आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. हा प्रश्न येणाऱ्या भरतीमध्ये पडला जाईल. प्रश्न क्रमांक तिसरा मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रश्न 100% विचारला आहे, 100%. आता इथे कोणकोणते प्रश्न विचारले जातील ते या ठिकाणी आपण कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न अगोदर हा कव्हर करून घेऊया.
मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण बनलेल्या आहेत? याचं उत्तर सांगण्याअगोदर एक प्रश्न महत्त्वाचा. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या पहिल्या महापौर नाही, मुंबईच्या महापौर कोण बनल्यात? मुंबईच्या महापौर, तर मुंबईच्या महापौर बनल्यात बघा रितू तावडे. लक्षात ठेवायचं आहे, रितू तावडे या बघा मुंबईच्या महापौर बनल्यात. हा एक देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आता हा लेटेस्ट प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण बनल्या आहेत? तर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात बघा. त्यांचं नाव आहे पर्याय क अश्विनी भिडे. अश्विनी भिडे ह्या बघा मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त बनलेल्या आहेत. लक्षात ठेवायचे 3 महत्त्वाचे प्रश्नात. एक आहे बघा मुंबईचे महापौर कोण बनल्यात? रितू तावडे बनल्यात. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण बनल्यात? अश्विनी भिडे बनलेल्या आहेत. त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेन भारती. लक्षात ठेवायचं आहे, देवेन भारती हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. हे 3 महत्त्वाचे प्रश्न जे येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जातील मुंबईसाठी, हे लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 4, जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन जर आपण पाहिली तर ती चीन नसून पर्याय ड जपान या देशाने सुरू केलेली. लक्षात ठेवायचं आहे, जपान या देशाने. भारतात केव्हापर्यंत बुलेट ट्रेन सुरू होणार आहे? तर 2027 पर्यंत बघा बुलेट ट्रेन ही आपल्या भारतामध्ये सुरू होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. इथे प्रश्न काय आहे? मालगाडी बुलेट ट्रेन नाही, तर मालगाडी बुलेट ट्रेन ही बघा सर्वप्रथम जपान या देशामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. जपानने जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन सुरू केली दिनांक 23 मार्च 2026ला. लक्षात ठेवायचं आहे. वेग जर आपण पाहिला याचा तर 275 किमी प्रति तास एवढा याचा वेग असणार आहे. जपानच्या शिनकानसेन नेटवर्कवर ही ट्रेन धावणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, शिनकानसेन नाव लक्षात ठेवायचं आहे, शिनकानसेन नेटवर्क. ट्रेन मेरिओका ते टोकियो या मार्गावर धावणार आहे. कशामध्ये? तर मेरिओका ते टोकियो. लक्षात ठेवायचं आहे, मेरिओका टू टोकियो. पूर्वी ही प्रवासी ट्रेन होती, आता तिचे रूपांतर मालवाहतूकीसाठी करण्यात आलेलं आहे. जपानबद्दल जर आपण माहिती पाहिली तर सनाई ताकाईची सध्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत बघा. जपानच्या राजधानी आहे टोकियो आणि चलन जर आपण पाहिलं तर येन हे जपानचे चलन आहे. प्रश्न क्रमांक 5, नरेंद्र मोदी यांनी वाजवलेले चेंडा वाद्य कोणत्या राज्यातील पारंपरिक वाद्य आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर काही दिवसांपूर्वी बघा नरेंद्र मोदी हे केरळ दौऱ्यावर होते, आणि याच ठिकाणी केरळचे जे काही प्रसिद्ध पारंपरिक वाद्य आहे बघा चेंडा वाद्य, तर हे चेंडा वाद्य त्यांनी वाजवले त्या ठिकाणी. लक्षात ठेवायचं. आता प्रश्न काय विचारला आहे? चेंडा वाद्य हे कोणत्या राज्याचे पारंपरिक वाद्य आहे? तर लक्षात ठेवायचं आहे, केरळ या राज्याचे पारंपरिक वाद्य आहे चेंडा वाद्य, जे नरेंद्र मोदी यांनी वाजवलेले आहे. चेंडा वाद्य हे केरळ आणि किनारपट्टी कर्नाटकातील तुलुनाडू या ठिकाणचं एक प्रमुख बघा पारंपरिक दंडगोलाकार तालवाद्य आहे. लक्षात ठेवायचं आहे, जे फणसाच्या लाकडापासून बनवलेले आणि चामड्याने मडवलेले हे वाद्य आहे. लक्षात ठेवायचं आहे. कशाच्या? तर फणसाच्या लाकडापासून आणि चामड्याने मडवलेले हे वाद्य आहे. रचना जर आपण पाहिली तर साधारणतः 1 फूट व्यासाचे आणि 1.5 इंच जाडीचे फणसाच्या लाकडाचे दंडगोलाकार शरीर याचं असते आणि दोन्ही बाजूंना चामडे लावलेले असतात. प्रकार जर आपण पाहिला तर उरुटू चेंडा, विक्कू चेंडा, अच्चन चेंडा, मंदिर विधीसाठी अच्चन चेंडा, त्यानंतर विक्कू चेंडा हे बेस रिदमसाठी आणि उरुट्टू चेंडा हे गाभा तालासाठी असा याचा प्रकार आहे. उपयोग जर आपण पाहिला तर कथकली, कुडियाट्टम, थेय्यम आणि केरळमधील अनेक पारंपरिक नृत्य प्रकारांमध्ये बघा हे वाद्य जे आहे चेंडा वाद्य ते अनिवार्य आहे. कशामध्ये? कथकली, कुडियाट्टम, थेय्यम. नाद जर आपण पाहिला तर असुरवाद्य, या चेंडावाद्याला असुरवाद्य देखील म्हटलं जातं. असुरवाद्य वाजवण्याची पद्धत जर आपण पाहिली तर कलाकार हे जे काही वाद्य आहे बघा तर ते मानेला लटकवून 2 काठ्यांच्या सहाय्याने वाजवत असतात. प्रश्न क्रमांक 6, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय अ
लेफ्टनंट जनरल संदीप जैन. लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची बघा लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी नियुक्ती ही नुकतंच करण्यात आलेली आहे. कोणाच्या जागेवर? तर धीरज शेठ. धीरज शेठ यांच्या जागेवर आता संदीप जैन हे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुख पदाचा पदभार हा त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 क्रिस्तोफर ले कोणत्या देशाचे नवे लष्कर प्रमुख बनले आहेत? तर क्रिस्तोफर ले हे जर आपण पाहिलं तर पर्याय ब अमेरिका. अमेरिका या देशाचे नवे लष्कर प्रमुख बनले आहेत बघा क्रिस्तोफर ले. अगोदर कोण होते? बहुतेक जॉन बेर्डे की काहीतरी त्यांचं नाव आहे बघा. तर यांच्या जागेवर नवीन असणार आहेत बघा क्रिस्तोफर ले. त्यांची तडकाफडकी जर आपण पाहिलं तर बदली करण्यात आलेली आहे. त्यांना पदावरून देखील हटवण्यात आलेलं लक्षात ठेवायचं आहे. त्या जागेवर आता क्रिस्तोफर ले हे अमेरिका देशाचे नवे लष्कर प्रमुख असणार आहेत. प्रश्न क्रमांक 8 IPLच्या सर्व 19 हंगामामध्ये खेळणारा पहिला कॅप खेळाडू कोण ठरलेला आहे? तर पर्याय ब रोहित शर्मा. रोहित शर्मा हा बघा IPLच्या सर्व 19 हंगामामध्ये खेळणारा पहिला कॅप क्रिकेटपटू ठरलेला आहे. यंदा IPL सुरू झालेला आहे. कितवी आवृत्ती सुरू झालेली आहे? उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. शेवटचा प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणास प्रदान करण्यात आला? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले आजचे 3 एप्रिल 2026चे चालवणीचे प्रश्न. हे आता या ठिकाणी आपण रिव्हिजन म्हणून पुन्हा एकदा कव्हर करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ कोठे करण्यात आला? दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे या ठिकाणी. दुसरा प्रश्न, पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 म्हणून कोणास घोषित करण्यात आले? तर शीतल देवी यांना घोषित करण्यात आलेले पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 म्हणून. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण बनल्या आहेत? अश्विनी भिडे बनलेल्या आहेत. त्यानंतर महापौर कोण आहेत? रितू तावडे आहेत. देवेन भारती पोलीस आयुक्त आहेत, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न चौथा, जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन कोणत्या देशाने सुरू केली? तर जपान या देशाने जगातील पहिली मालगाडी बुलेट ट्रेन सुरू केलेली आहे. प्रश्न 5, नरेंद्र मोदींनी वाजवलेले चेंडा वाद्य कोणत्या राज्यातील पारंपरिक वाद्य आहे? तर ते आहे बघा केरळ राज्यातील पारंपरिक वाद्य. प्रश्न क्रमांक 6 आहे, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची बघा लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 7वा प्रश्न आहे, क्रिस्तोफर ले कोणत्या देशाचे नवे लष्कर प्रमुख बनले आहेत? तर अमेरिका देशाचे नवे लष्कर प्रमुख बनले आहेत क्रिस्तोफर ले. 8वा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे, IPLच्या सर्व 19 हंगामामध्ये खेळणारा पहिला कॅप क्रिकेटपटू कोण ठरलेला? तर रोहित शर्मा हा ठरलेला, लक्षात ठेवायचा आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणास प्रदान करण्यात आला? याचं उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.